सर नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा ना इथला. माझं नाव संतोष दादा अवताडे, तालुका मान, जिल्हा सातारा, गाव खडकी. ओके सर, आपले हे डाळिंबाचे किती झाड आहे? ही 266 झाड आहे. ओके, आणि ही व्हरायटी कुठली आहे? ही साधा भगवा. साधा भगवा. तर ही बाग जी आहे आपली किती वर्षाची? ही 4 वर्ष झाली. ही तिसरं पीक आहे आता. तिसरं पीक आहे, तिसरा बहार आहे. तिसरा भाग. तर तुम्ही ह्या डाळिंबासाठी एससीटी वैदिक कधीपासून वापरताय? ही लावल्यापासून एसीटी वैदिकवरच आहे. पूर्णपणे लावल्यापासून? लावल्यापासून. ओके. तर तुम्ही दरवर्षी उत्पन्न घेताय, तर पहिल्या वर्षी तुम्ही एससीटी वैदिक वापरलं आणि बहार घेतला, त्यावेळेस किती उत्पादन निघालं आपलं? त्यावेळेस 2.5 लाख रुपये झाले. 2.5 लाख रुपये झाले. त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी किती उत्पादन निघालं आपल्याला? दुसऱ्या वर्षी दुसऱ्या बहाराला? दुसऱ्या बहाराला 6 ते 6.25 लाख रुपये झाले. बरोबर. आणि हा ही आता तिसरा बहार आहे. आता किती उत्पादन निघेल सरासरी? सरासरी म्हणजे आता कसं आहे, आता ह्या वर्षी उत्पन्न जास्त निघेल पण दर जरा कमी आहे. दर कमी असला तरी बी काल 95 रुपये आपली मागितली. बरोबर. इतर शेतकऱ्यांचे काय दर चालू आहे सध्या? आता इथं चालूला 70-80 पर्यंत आहे. बरोबर, 70-80 पर्यंत चालू आहे आणि तुमची 95 पर्यंत मागून गेली. तर व्यापारी ज्यावेळेस या बागेत आला होता त्यावेळेस त्याचं काय म्हणणं होतं? त्याचं म्हणणं होतं की असं टिपका आलेला हे ते उशीरपर्यंत बघत होता, पण आपट बागेत त्याला कुठं काय तेलकट वगैरे सापडलं नाही. बरोबर. ते म्हणला बागेला नेमकं काय काय म्हणलं, कृषी अमृत आणि एसीटी वैदिक सॉइल चार्जर ह्याच्यावर बाग आहे. बरोबर. शिलाजी ट्रीटमेंट एसीटी वैदिक वर शिलाजीचे 2 डोस झाला. बरोबर. ह्या बागेमध्ये सर विशेष एक हा मुद्दा आहे की तुम्ही 2 वर्षापासून क्रॉप कव्हर करत नाही क्रॉप कव्हर. तर त्याचा विषयीचा अनुभव सांगा ना थोडा, म्हणजे का नाही क्रॉप करत किंवा कव्हर केलं? नाही केलेला चांगला, कारण क्रॉप कव्हर न करता बाकीचं एवढा त्या क्रॉप कव्हर एवढा जर जमिनीत घातलं की नाही, सॉइलवर त्या हे केलं, क्रॉप कव्हरचा नुसता ह्याला खर्च सांगितला होता 40,000 रुपये वरनं टाकायचा. 40,000 रुपयाचा डोस टाकला तर अजून ह्याच्यापेक्षा भारी बाग आली असती, 1 नंबर आली असती. एवढी नाही, 21,000चा डोस टाकलाय दुसरा, त्याच्या अगोदरचा 30,000चा आहे. पण ही जर अजून एक डोस जर टाकला असता क्रॉप कव्हर, म्हणजे क्रॉप कव्हर वगळलाय 2 वर्ष, किंवा पेस्ट नाही, आपण बागाला कुठं पेस्ट वगैरे काय लागवडीपासून तुम्ही खोडावर एकदाही पेस्ट केलेली नाही? एकदा नाही. ओके. तरी पण तुमच्या खोडावर कुठे पिनोल बोरर नाही किंवा मग रोग वगैरे काही दिसत नाही? तर याच्या मागचं काय रहस्य सर? ही सॉइलची ताकद आहे, सॉइल चार्जरची ताकद आहे. कृषी अमृत जबरदस्तच रिझल्ट देत आहे. आणि त्यातले त्यात सॉइल चार्जर 3 केंड म्हणजे 20-20 60 लिटर गेलं. 266 झाडांना 60 लिटर गेलं. 60 लिटर गेलंय. आणि आताच संपलं नाही तर आतापर्यंत चालूच होतं. जर त्या 15 दिवसाला 2, 2.5, 3, 4, 5 लिटर जसं गावलं तसं सोडायचं. बरोबर. ह्या बहारामध्ये तुम्ही किती खर्च केलेला आहे 266 झाडांसाठी? आता ते बघा की 50 ते आणि वरलून फवारणीचं काय एक मी म्हणतो 20-25 हजार रुपये धरून चाला, सरासरी 70-75 हजार रुपये झाला असते पूर्ण बहाराचा बहाराचा. आणि जर आज रोजी आपण हे 100 रुपयाने दिलं तर किती रुपये पैसे होतील सर? सरासरी 5 टन गेला तर 5 लाख रुपये होते. बरोबर. आणि जर जे ह्याच्यापेक्षा एक्स्ट्रा झालं तर ते वेगळंच होतील, म्हणजे 6 टन गेला तर 6 लाख रुपये असं. तरी तुमचा अंदाज काय, एका झाडावरती किती किलो माल निघेल? मी अंदाज पकडलाय 20 किलो ना सरासरी, तर 266 गुणिले 20 केलं तर 5.25 टन माल निघतो सरासरी. बरोबर. म्हणजे 6 टन जरी तुम्हाला निघाला तरी 100 रुपयाने गेला तर 6 लाख रुपये फिक्स आहेत तुमचे, म्हणजे 70,000 रुपये खर्च करून 6 लाख रुपये. एकंदरीत काय वाटतं तुम्हाला हे? नाही, सॉइल चार्जरचा तेलकटसाठी तर 1 नंबर रिझल्ट आहे. आता माझा ही 4 वर्षाचा अनुभव आहे. तुम्हाला टोटल पानावर सुद्धा तेलकट कुठं सापडायचं नाही कुठं सॉइल. बाकी माझा कशा जरी विश्वास नसला तरी सॉइलवर पूर्ण तेलकटसाठी विश्वास आहे. बरोबर. आणि तुम्ही अमृत जल विषयी काहीतरी माहिती सांगत होते? हो, अमृत जल काय केलं, क्रॉप कव्हर न करता हे आमच्या काटकर सरांनी सांगितलं की तुम्ही फक्त अमृत जलचं 8 दिवसाला 10-15 दिवसाला एक फवारणी डेली चालू द्या. त्याच्यानंतर ह्या आता क्रॉप कव्हर न करता ह्याच्यात सनबर्निंग कुठं सुद्धा नाही, कुठंच नाही. बरोबर. आता आपल्यासोबत या बागेमध्ये मॅडम पण काम करतात. तर मॅडम, तुम्हाला आता 3-4 वर्षापासून सर जे करताय तर त्याविषयी काय म्हणजे मत आहे तुमचं? माझं एकच म्हणणं आहे की पूर्णपणे सॉइल चार्जरवर बाग आपण आणायची. केमिकल अजिबात वापरायचं नाही. कोणी जरी काय सांगितलं तरी सुद्धा आपण वापरायचं नाही, अजिबातच नाही. अजिबात नाही. बरं, तुम्हाला एवढा आत्मविश्वास किंवा एवढं माहिती कन्फर्म कशामुळे?
कन्फर्म म्हणजे पहिल्यांदा आम्ही लावतानाच ती दुसरं सर होतं ना, हा 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 त्यांच्यापासून नंतर त्यांचे बंद झाल्यानंतर हे सर गाडकर सर आणि आमचा विश्वास पहिल्यापासूनच आहे. पहिली आमची बाग होती ते असं केमिकलवर आम्ही वापरून तेलकट ही जास्त यायचं, आणि हे लावतानाच आम्ही पूर्णपणे सेंद्रिय वापरलंय, त्यामुळं तेलकट अजिबात एसटी वैदिक पूर्ण लागवड माळामध्ये बाग होती पहिली, पूर्ण माळात. म्हणजे आता माणसं लोक काय म्हणतात मोठ्या जमिनीत मर रोग कुठं काय येते, तर तिथं माळ रानावर हलक्या जमिनीत होती. हलक्या जमिनीवर पूर्ण आपली बाग ह्यानं गेली. कशानं? मर रोगाने गेली. रोगाने. आणि केमिकल जेवढं घालल तेवढं असे ह्या स्टेज पासून जर आपल्याला जर 100 ग्रॅम पासून जर तेलकट चालू झालं तर पूर्ण बाग जास्त निमी बाग खाली केल्याशिवाय राहत नाही. निमी नव्हे पूर्णच बाग खाली होती. बरोबर. तर माझ्यासोबतच आहेत की काय शेतकरी, तर शंभडे वस्ती शेजारी सरांनी बघितलंय काटकर सरांनी. जास्त बाग किती राहिली? पूर्णच गेली. आणि आम्हाला बसलं का म्हणायचं कशात तुमचं सॉईल आहे दुकानात बसल्यावर, आमच्या सॉईलवरच आमचा पुरेपूर विश्वास आहे म्हणून. तुमचं सॉईल कसं बी असू द्या पण आमच्या सॉईलवरच विश्वास आहे. आता शंभडेवर साक्षात उदाहरण झालं. त्यामुळे काय अडचण नाही. त्यामुळं झाड त्यांचे असं सेटिंग होतं. ही काय सेटिंग आहे याच्यापेक्षा मला बघायसाठी नेलं होतं. नुसतं चिटकवल्यासारखं फळ होतं पण एकही फळ राहिलं नाही जास्त, काहीच राहिलं नाही. जास्त नाही. लोक काय करताय नुसतं सेटिंग आणि माल बघताय, अहो पण त्याला पोषणासाठी काय करताय का? तर ते काहीच नाही. नुसतं सोंग आणायचे, म्हणजे क्रॉप कव्हर आणा, मल्चिंग करा, तणनाशक मारा, ह्या गोष्टी करा, म्हणजे असं करतात. परंतु मेन जे पोषण द्यायला पाहिजे तेच देत नाही. मग ते रोग येणार नाही. मग काय येईल तिथं? पोषणावर खर्च केल्यावर रोग येतच नाही. हे राम सर सांगते ते बरोबरच आहे. बरोबर. तुम्ही जेवढं सॉइलवर किंवा जेवढं जमिनीवर खर्च करचाल तेवढा जास्त खर्च झालेला तुम्हाला दिसतोय. कुठला बी शेतकरी म्हणतोय सॉइलचा जास्त खर्च आहे, पण तुम्ही खर्च कशावर करताय? जमिनीवर, मातीवर. पण ते वर करायची गरजच लागत नाही. उन्हाळ्यात तर महिना एक महिना फवारणी नाही, एक महिनाभर फवारणी नाही, एक महिनाभर कम्प्लीट फवारणी नाही उन्हाळ्यात. फक्त 15 दिवसाला अमृत जल पाणी, 8 दिवस 15 दिवस ऊन वाढलं का अमृत पाणी बनवून ठेवलं होतं एक बॅलर अमृत जल. अमृत जल किती पॅकेट वापरले असतील तुम्ही? म्या कमीत कमी मला वाटतं 7 पाकिट वापरलं. बरोबर. हे 266 झाडांसाठी 7 पाकिट. ओके. तर यांचा पूर्णपणे विश्वास तुमचा आलेला आहे अमृत जल वरती, एसिटी वैदिक वरती. ही बाग राहिलीच नसती. हे जर केमिकलवर असते का नाही आजपर्यंत एका बाजूने मरण चालू कवाच केलं असतं. टोटल आता ह्याच्यात आपल्या बागात मरच नाही. बरोबर. त्यामुळे जमीन काळवट आहे. पूर्ण 10 फूट माती आहे. 10 फूट माती. इथं विहीर आहे, त्या विहिरीला धर नाही, म्हणजे सगळं डासाळते सगळं खाली माती आहे. बरोबर. तर एकंदरीत 100% एसिटी वैदिक वरती तुमची बाग आहे. तर तुम्ही मिल्क चार्जर गायीसाठी पण वापरतात? हो, गायीसाठी. ती काय गाय आपली दुरुस्त झाली की 3 येत झाली की आपण व्हिडिओ काढले. बरोबर. तिच्या पोटामध्ये लोखंड होतं. आहे ते मी त्याचं रक्त लोणंदला चेक केलं की आहे म्हणून सांगितलं तिथल्या डॉक्टरने. रक्त लोणंदला नेऊन चेक करून पुन्हा रिटर्न आणलं. पुन्हा पण अजून पण आता चालू पण आहे मिल्क चार्जर, तरी पण चालू आहे. आणि 3 वेत झाले त्यानंतर. 3 वेत झाले. तिचं जे शेण तयार होत असेल ते तुम्ही ह्या बागेला वापरतात, गोअमृत. याचा अनुभव घ्यायचा असला तर ह्या इथं बघा गांडूळ आहेत, करंगळी एवढं झाड आहेत, करंगळी एवढं. एक करंगळी आपले का एवढं झाड गांडूळ आहे इथं बघायचं असलं. तुमच्या शेतामध्ये कसं काय चमत्कार पाहायला भेटतो? गांडूळ पण आहे. ती एक वांग्याची बाग पाहिली आपण, वांग्यामध्ये ती मुळ्या एकदम जबरदस्त पसरलेल्या आहे. ते पण लावतानाच 6 गोणी कृषी अमृत वांग लावताना SSM ते ह्युमस गोल्डचं एक लावतानाच टाकलं होतं. बरोबर. आणि 1 टायली खात, शेणखत. मग आता 6 गुंठ्यात 1 टायली टेलर खात आणि ती कृषी अमृत, आणि हे त्याला जबरदस्त डोस झाला. आणि ते 1 महिनाभर लयच एक तावात आलं. मुदा एक 15 दिवस मध्ये कंटिन्यू पाऊस होता याचा, त्यात जरा थांबलं होतं. पण आता फिरून चालू झालंय. पूर्ण मुळ्याच त्याच्यामध्ये सगळं त्यातच आहे, मुळ्याच आहे. त्या नुसतं वर उचलून बघितलं सगळ्या मुळ्याच आहेत त्यात. बरोबर. म्हणजे एवढं तुमचा पूर्ण 100% विश्वास आहे, तेच तुम्ही ते शेतीमध्ये वापरताय. तर जे नवीन डाळिंब शेती करणारे शेतकरी आहेत त्यांना काय संदेश द्याल तुम्ही? त्यांना आता आपण इथं 85 बाग आहे, त्यांना मीच सल्ला दिला आहे. त्यांची बाग
गेल्या वर्षी पूर्ण डांबऱ्यानं पूर्णच गेली. बरोबर, आणि साईज पण होत नव्हती. साईज पण होत नव्हती आणि पूर्ण त्यांचा बी आता पूर्णपणे विश्वास बसलाय की हो. सॉइल म्हणजे काय आहे ती. हं, हं. या वर्षी जर त्यांचं ते जर करत नव्हते तर ह्या वर्षी तेलकटनं अजून पुन्हा ती समस्या बरोबर. वाढली. त्यांचं मागची 2-3 वर्ष 6 टनच उत्पन्न निघायचं, यावेळेस 12-15 टनापर्यंत ते 10 जाणार आहे. टनाच्या तर आसपास कमी येणार नाही. कालच मला बोललं होतं. 100%. आणि क्वालिटी पण पाहिली तर एक सारखी. आता हे आपण फळ पाहतोय सर, हे किती ग्रामचं फळ असतील हो हे? हे 400-450 ग्राम आपल्या हातामधलं असेल. हे 400-450 ग्रामचं फळ आहे. आणि कुठेही बागेमध्ये प्रत्येक झाडावरती तुम्हाला असेच फळं दिसतील, हो. बरं नाही मॅडम? तुम्ही ह्या डाळिंबागेत दररोज फिरताय, तर तुमचा कसा अनुभव आहे? तुम्हाला काय पाहायला मिळतं या बागेमध्ये वेगळं पण? आपल्या बागेत नाही. कलर दुसरे किंवा साईज किंवा गोडवा याच्यामधला? गोड जास्त प्रमाणात सगळ्यांपेक्षा केमिकलच्या ह्याच्यापेक्षा एसीटी वैदिकचे डाळिंब पूर्णपणे गोड आहे. गोड आहे. हो. गेल्या वर्षी नेलती डाळिंब. हा, हा. नाही ते तर ती पूर्णपणे एकदम गोड आणि आकर्षक, मध्ये दाणे पण जे आहेत ते आकर्षक आहेत त्याच्यामधले. आता हे जे खोड पाहतोय आपण, त्या खोडाविषयी काय वाटतं सर तुम्हाला? थोडाला गेल्या वर्षी बांधावं लागलं होतं आपल्याला ह्याला रशीनं. लय झाडं बांधलेली. या वर्षी मी कुठंच बांधलं नाही. कुठं तरी जरा लईच थापी खाली आली तेवढीच बांधली, नाही तर हे स्ट्रक्चर मोकळच आहे. बरोबर, मागच्या वर्षी बांधलेला होता तुम्ही बाग सुतळीने. लय बांधलं होतं. कुठेही तुम्हाला बांधण्याची गरज नाही. म्हणजे थोडक्यात आता ह्या टापीला का नाही पूर्णपणे 5-6 किलो वजन असेल बघा. हे बघा पूर्ण खालच्या आतून बघा. हे खालच्या पर्यंत 6 किलो वजन असेल, हे 5-6 किलो तरी टापी खाली आली नाही. पण झाडाचा खोडाचा कलर बघ. गेल्या वर्षीपेक्षा यंदा झाड मजबूत झालंय. बांधावं लागलं नाही यंदा. हा. आता जरी तुटून गेली का नाही बाग, हम्म. तरी लगेच डोस चढवायचा हे आपल्या सॉईलचा. तुटून गेली चाळून घ्यायची, डोस चढवायचा. म्हणजे बाग हार्वेस्ट झाली की लगेच आपल्याला डोस पुढचा. डोस चढवायचा, रेस्ट पिरियडचा डोस देऊन टाकायचा. बरोबर. आता ह्या बागेमध्ये सर जे फळं वगैरे त्याचा साईज, रंग कालच व्यापारी आला होता का म्हणला, आता त्याला पण कुठंतरी वाटलं असेल की बाबा हे बाग क्रॉप कव्हर टाकून सुद्धा अशी येत नाही. तो बोलत म्हणला ह्याला किती वेळा कलरचं औषध मला विचाराय. कलरचं औषध मी म्हणलं कलरचं औषध कसलं असतं तेच माहित नाही अजून मला. हे जे आहे ते पूर्णपणे नॅचरल आहे. नॅचरल आहे. हे बघतोय ना आपण. आणि सर तुमची सेटिंग जी आहे ती मेन खोडाला झाली. आतून पूर्णपणे हे जे फळ आहेत हे बघा ना. आणि याच्यावरती एक बघा सर तुम्ही लस्टर, बघा पूर्ण म्हणजे जे फळ आहेत ते नैसर्गिक, याच्यावरती कुठल्याही केमिकलचे जास्त फवारण्या नाही किंवा नाहीच आहे. केमिकलची फवारणी केली तुम्ही काही? नाही, काहीच नाही. तर हे सगळं आपल्याला पाहायला मिळतं. तर आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन जे वैभव सर करतात. वैभव सर, तुम्ही आता किती व्हिजिट केलं या बागेला आणि तुम्ही काय काय बदल पाहिले टप्प्याटप्प्यात? बदल पाहिजे म्हणजे आपण ज्यावेळेस इतरेल घेतल्यापासून आपली एक 15 दिवसाला व्हिजिट राहते बागांना. आणि बदल असा आहे की जर आपल्याला थोडं काय कमतरता वाटली तर शिलाजीत ट्रीटमेंट आहे, RNP शिलाजीत आहे, तिथं आपण तिथं लागल. वैभव सर आल्यापासून आमच्या बागाला जरा जोर लागला. ह्याच्या अगोदर प्रकाश डेंबरे म्हणून डिस्ट्रीब्युटर होतं. हो. त्याने कसं केलं आम्हाला, आज बोलण्यात जास्त त्यांचं हे होतं. बोलण्यात वेळ घालवायचा नव्हतं काही. काम नाही. आणि जरी आज एखादी गोष्ट द्या म्हणलं तर ती आम्हाला महिन्यानं पोचवली याची गॅरंटी नव्हती. त्यामुळं त्यांना ती खाली केलं, ती एक नंबर झाला. आता वैभव सर आल्यापासून प्रत्येक 15 दिवसाला न सांगता येतात कुठं आहे, काय चाललंय, काय प्रॉब्लेम, हे न सांगता विचारतात आम्हाला. आणि त्याच्यामुळेच आपल्याला हे सगळे रिझल्ट दिसत आहे. तुमची मेहनत आहे, कष्ट आहे या बागेमध्ये, तुमची एसीटी वैदिकवरती श्रद्धा आहे, विश्वास आहे, त्याचे हे परिणाम आपल्याला पाहायला मिळत आहे. सर त्यात एक दुसरा एक अनुभव शेतकऱ्यांचा असा आहे की सगळ्या बागादारांपेक्षा आम्ही सगळ्यात निवांत आहे. रेस्ट लय रेस्ट. तसं का नाही, एसीटी वैदिक आहे त्यात का नाही कुठला बी शेतकरी. आता रात्रभर आजच पाऊस येत होता, अख्खी रात्रभर होता पाऊस. पण केमिकल वरचा आता सकाळी दुकानात गेला असताना पहिल्या झपाट्याला काहीतरी द्या म्हणला असता, रात्रभर पाऊस पडतोय. बरोबर. पण इथं आपण विचारच करत नाही. कारण आपल्यात कुठं तरी फळाला जास्त जे वय ज्याचं एखादं पहिल्या ह्याच्यात सटंग झालेला तेवढंच एखादं ते होतं. पण असं की बाबा बकेटभर माल निघाला आणि टाकून दिलाय किंवा 4 कॅरेट कुजव्यान पडले, ते असला प्रॉब्लेमच नाही बघा. बरोबर, ही समस्याच नाही आपल्याकडे.
नाही, कठीण आहे. मजबूत म्हणजे ते लहानपणापासूनच मजबूत असल्यामुळे त्याला काय ऊन वारा पाऊस येणं त्याचा काय इफेक्टच होत नाही ना. बरं का? जेवढ्या नैसर्गिक गोष्टी आहेत त्या नैसर्गिकपणे चालू आहे तिथं. हा, चालेल. काही आपल्याला बाहेरून करण्याची गरज नाही. तर आता ह्या वर्षी किती डोस टाकले सर तुम्ही बेसल डोस? बेसल डोस यावर्षी 2 झाल्यात. धरल्यापासून आणि रेस्ट म्हणजे साधारण 3 तीन डोस झाले, बरोबर आहे. रेस्टचा एक, मधला एक आणि बाहेर धरताना एक आणि सेटिंग झाल्यावरती सेटिंग झाल्यावर एक. ओके, म्हणजे वर्षातून तुमचे 3 बेसल डोस फिक्स राहतात. फिक्स आता गेल्यानंतर ही डोस पकडायचाच नाही. बाग खाली झाली का सोडून द्यायचा. 3 महिने ते झाडाला चालू बरोबर. आणि पुन्हा धरल्यानंतर एक टाकायचा आणि किती पुन्हा किलोचा डोस टाकता सर तुम्ही? 5 किलो कृषी अमृत रेस्ट पिरियडला 5 किलो. हा 5 किलो. रेस्ट पिरियडचा 5 किलोचा डोस असतो तुमचा. ओके, आणि नंतरचा नंतरचा मला वाटतं किती 22 गुणी कृषी अमृत घेतलं. ते पण 4 किलो 4 किलो पडला होता. म्हणजे डोसला कुठे पुढे दिलता ना आपण ते साधारण 2 किलो दिला होता. बरं, म्हणजे डोसला कुठेही कमी नाही. हा, भरपूर डोसला मोठ्या कमी. प्रमाणात डोस. RNPH पण त्या प्रमाणात तुम्ही देताय 3-3 किलोचे 3 प्रत्येक वेळेस. ओके. काय सांगणार सर, जे नवीन डाळिंब उत्पादक शेतकरी ज्यांना डाळिंब करायचं आहे, नाही, ज्यांना डाळिंब टिकवायचं आहे करायला मस्त. आता यांनी मला वाटतं महाराष्ट्र यंदा तर याडलाय. म्हणजे मोरल्या वर्षी दर राहतोय का नाही हे आपल्याला काय माहित नाही. पण ज्याला टिकायचं आहे रेसमध्ये त्याने हे सॉइलच्या त्याने वापरायचं. त्याने वापरायचं. ज्याला लावायचं त्याला काही घेणं नाही, त्यांनी काही वापरायचं. काही लोक असे आहेत की नुसती अनुदानासाठी आणि त्या विम्यासाठी लावतात. हा. त्यांना काही गरजच नाही हो. त्यांनी त्या ह्याच्यात एसीटी वैदिक म्हणलं का त्यांना लय खर्च वाटतो. पण खर्च जमिनीवर केलेला वाया जात नाही, कधीच वाया जात नाही. बरोबर. पुढे तुम्हाला उत्पन्न देऊनच जाणार. 100%. व ह्या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शक वैभव सर आहे. सर, तुमचं नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा ना. तुम्हाला खूप महाराष्ट्रातून कॉल येणार आहे. तुम्ही असे शेतकरी घडवताय. मला आपल्या ऑफिस मधनं बी एकदा 2दा मॅडमचा फोन आला. हो. कसं किती वापरला. हा. ऑफिस मधनं 2-3 वेळा कॉल. निकिता मॅडमचा फोन आले असतील. तर मॅडम म्हणली, मग मला फोटो टाकले. त्या मॅडमला मी फोटो टाकला हो. होता ऑफिसला. बरोबर. माझे नाव वैभव काटकर. आपले शॉप आहे सई कृषी सेवा केंद्र, पळशी, तालुका मान, जिल्हा सातारा. तर शेतकरी मित्र, अशा पद्धतीचा डाळिंब जर आपल्याला पिकवायचा असेल, कुठलाही क्रॉप कव्हर न वापरता, तणनाशक न वापरता, कुठल्याही केमिकलचा जास्त वापर न करता पूर्णपणे नैसर्गिक फळं जर पिकवायची असतील तुम्हाला एसीटी वैदिकच्या माध्यमातून, तर सातारा जिल्ह्यासाठी माझा नंबर आहे 70 30 77 26 07. धन्यवाद. नमस्कार.